कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई तुला कळत कसं नाहीये, आम्हाला तुझी काळजी वाटते म्हणून आम्ही बोलतोय। तुला खरं सांगू का, आजकाल तुझी उठसूट चिडचिड होतीये। हे बघ, तू आमच्यावर चिडतेस, आम्ही समजून घेतो कारण आम्ही घरचे आहोत, पण तू तर बाहेरच्यांवर ओरडायला लागलीयस। काय झालंय ताई तुला? हे बघ, आम्ही तुझ्या भल्यासाठीच, फक्त माझं भलं काय आहे ते मला माहितीये। तुम्ही नका सांगू मला, मी करेन मला काय करायचंय ते। ताई, हे बघ, मी तुझी सख्खी बहीण आहे। हे बघ, आम्ही तुझी काळजी करणं कधीच सोडून देणार नाहीये। आमचं एवढंच म्हणणं आहे की जो माणूस तुला अजिबातच किंमत देत नाहीये, त्याच्या मागे मागे का जातीयेस, का बोलणी खातीयेस त्यांची? कारण तो माझा नवरा आहे। ते रागाने मला काहीही बोलले तरी मला फरक पडत नाही। हक्क आहे त्यांचा माझ्यावर। मग त्याच हक्काने तो तुला घरी का नाही घेऊन जाते ग? केलं त्यांनी असं? नाही। ह्याचा अर्थ काय होतो ग ताई? ह्याचा अर्थ एकच होतो, त्यांना तू त्यांच्या घरात नकोयस आणि आयुष्यातही नकोयस। अधिपतींना काय हवंय आणि काय नकोय ते तू ठरवू नकोस इरा। आमचं आम्ही बघून घेऊ काय ते। बघितलं ताई बाबा, काय म्हणतीये ही? आमचं आम्ही बघून घेऊ। ताई, अगं तुझ्या आयुष्यात काहीच घडत नाहीये, सगळं थांबलंय तुझ्या अवतीभोवती। ताई, तू अगं इतके दिवस इथे राहतीयेस, कुणाला काही फरक पडला नाही? नाही तुझ्या सासरच्यांना फरक पडलाय आणि नाही तुझ्या नवऱ्याला फरक पडलाय। आज त्याला भेटल्यावर मलाही जाणवलं ते। अक्ष, तू इतक्या वेळा त्याला म्हणत होतीस की आपण बोलूयात बोलूयात, पण नाहीच, सरळ निघून गेला तो। ही कुठली पद्धत आहे बायकोशी वागण्याची? नाही म्हणजे तक्रार केली याबद्दल राग येणं समजू शकते मी, पण बोलून सॉर्ट केले असता ना गोष्टी। तेच करत नाहीयेत ना ते, त्यांच्या मनात काय चाललंय ना तेच कळत नाहीये। बाबा, अधिपती जिजू स्वतःच्या मनाने काहीतरी करतील? शक्यच नाही। मॅडम जे काही सांगतात तेवढंच वागतात ते, आणि एवढ्या सगळ्याच्यावरून मला असंच वाटतं की त्यांना काही गोष्टी सॉर्ट करायच्या नाहीयेत। हो ना? नाही, तसंच असतं ना तर असं बोलणं अर्ध्यावर टाकून गेलाच नसता तू। अक्ष, तुला खरंच सांगतोय, त्याला काहीही पडलेली नाहीये तुझी। फार विचित्र वाटलं ग मला त्याचं वागणं। बस, मगापासून मी ऐकून घेते तुम्हा सगळ्यांचं। तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का मदन? तू या सगळ्यामध्ये पडू नकोस, माझं मी बघून घे। अगं पण मी तुला पुन्हा एकदा सांगतेय मदन, तू या सगळ्यामध्ये पडू नकोस। माझा संसार आहे, माझं आयुष्य आहे, माझा नवरा आहे। मी ठरवेन काय करायचंय ते। शू, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।